तर आज ना प्रियांश खूपच लाडात आला होता. बघा कसं करतोय. पाणी प्यायचं, पाण्यासोबत इतका खेळ चालू असते ना त्याचा. डोकं फिरून जात आहे. आता ह्याचं डोकं मी फिरवलंय असं मला येऊन बोलत होता. आणि मी विचारत होते ह्याला केस कुठे गेले, तर हे सांगतच होता मला आहेत आहेत. आता कुठे आहेत तुम्हीच बघा. ऐकलं, व्हिडिओला आवाज तसाच ठेवलेला आहे, तुम्ही पण ऐकू शकता तुमच्या दोघांचं बोलणं. प्रियांशासोबत थोडीशी मस्ती केली आणि नंतर ह्याचा मूड वेगळाच झाला होता. मला ड्रेसच घालून बसला होता, ती पण पुरीचा. आणि आता ह्याला पुरीचा ड्रेस कुठून आणायचा, हा तरी अवघ्या 2 वर्षाचा, आणि घरात आमची पोरगी आहे ती 7 वर्षाची. आता 7 वर्षाची पुरीचा ड्रेस ह्याला कसं बसणार, तरी पण काय हट्टालाच पेटला, ऐकायलाच तयार नाही. त्यानंतर पप्पाचं बनेलला टिप मारत होते, कारण ते बनेल जरा खराबच होतात ना, त्यामुळे टिप मारून घेत होते. तर हा मला बोलत होता पप्पाचं ब्लाऊज शिवायला लागले का. आता पप्पा ब्लाऊज घालत नाही ते ह्याला कसं कळायचं. मग मी होयचं म्हणून सोडून दिलं. आणि मला 4 वेळा विचारत होतं की पप्पाचा ब्लाऊज शिवायलाच काय, तर मी होय म्हणून सोडून दिलं. त्यानंतर ह्याला पुरगीचा ड्रेस घालायचा हट्ट पूर्ण करावा म्हणून मी आरूचा ड्रेस घेतला होता त्याला घालायला. आता घालून कसा दिसतोय तुम्ही बघू शकताय, कारण मला तर काही व्यवस्थित वाटून झालं, तरी पण मी तशीच चेष्टा करत होती त्याची. आणि घालून खूप खुश होता, काढायला तयार नव्हता, इतकं खुश होता ना. परत मला विचारत होता मी पोरगी आहे आणि मला हे ड्रेस राहू दे, मला ड्रेस राहू दे. मी पण तसंच थोडा वेळ ठेवला, पण हा इतका लॉंग ड्रेस होता ना, असं त्याला वरतीच घेऊन चालावं लागत होतं. पण तो काय हार मानणारातला नाही, वरती घेऊन चालायला पण तयार होता. आणि लाजून लटकत मुरडत खूप एन्जॉय केलं त्यानं. आणि वर टकली खाली फ्रॉक. माझं पोरगा आहे बरं का, पण हे खरं पोरगीचे कपडे घालायला आवडते त्याला. आणि आम्ही सारखं याला चिडवत होतो, तरी पण हे हसूनच बोलत होता. आणि ह्याला ड्रेस काढतो म्हणल्यावर इतका रडायला लागला ना, त्यामुळे ड्रेस काढलाच नाही. थोड्या वेळ ह्याच्यासोबतच मस्ती केली, तितक्यात आहो पण आले होते. आणि आहोनं आज पोरांसाठी आणली होती खायला केळं घे बघ, पोरं पण खुश झाली होती. पण केळं खाताना पण ह्यानं ड्रेस काढायला तयारच नव्हता. आणि तिच्या आत्याची मुलगी लागली ती रडायला, जिचा ड्रेस आहे ते मला काढून पाहिजे म्हणून. आता लहान मुलांचं काही तसंच समजावून घेतलं ह्याला. आणि ते केळं वगैरे खाऊन घेतले आम्ही. ड्रेस काढून दिला, काढायला तयारच नव्हता, असं पळत होता बघा, तुम्ही बघू शकता. मग केळ देऊन समजून घेऊन काढून घेतलं.